का लोक एवढा त्रास सहन करून इथे येत असतील? अचानक मेघाचं आगमन झालं आणि आम्ही निघालो भीमाशंकरला. सकाळी 5लाच तयार झालो आणि निघालो. एका ठिकाणी थांबून नाश्ता केला तर 6 प्रवास होता 100 किलोमीटरचा आणि त्यात पावसाने देखील हजेरी लावली. आमच्या दोघींचंही हे तिसरं ज्योतिर्लिंग दर्शन होतं. 1 महिना झाला इथला प्लॅन बनत होता आणि कॅन्सलही होत होता, पण देवाची जेव्हा इच्छा असते तेव्हाच तो बोलावतो आणि कदाचित हाच तो दिवस होता. थोडा पाऊस, थोडं धुकं, थोडा चांगला खराब रस्ता आणि मध्येच लाल परीचं दिसणारं सुंदर रूप, असा सर्व प्रवास पूर्ण करून शेवटी 4 तासानंतर आम्ही तिथे पोहोचलो. मंदिरापासून 1 किलोमीटर दूरच गाडीची पार्किंग होती आणि तिथून पुढे चालत निघालो. स्वर्ग पाहायला भेटेल की नाही माहित नाही, पण या रस्त्याने चालत जाताना स्वर्गातून जातोय की काय असंच वाटत होतं आणि निसर्गाचं एवढं सुंदर रूप बघून आम्ही खरंच भारावून गेलो होतो. असं वाटत होतं इथून परत जाऊच नये. गेल्यावर अगोदर गंध लावून घेतला आणि दर्शनाच्या रांगेला लागलो 11 वाजता. पूर्ण भारतातून लोक आलेले होते. म्हातारे, लहान लेकरं, तरुण असे सर्वच. काही जणांना उपवास सुद्धा होता. दर्शनाची रांग मंदिराच्या बाहेर 1 किलोमीटर होती आणि आम्ही त्याच रांगेत होतो. मध्येच पावसाचं आगमन झालं आणि सर्व लोक जादूमध्ये कन्वर्ट झाले आणि तिथे मला काही फॉलोअर्स भेटले आणि लगेच महादेवांना थँक्यू म्हणलं. मी जे कमावले त्याची पोहोच पावती मला दिली. सायंकाळी 6 वाजता मंदिराच्या मेन प्रवेशद्वारात पोहोचलो आणि इथं आल्यावर कळालं का लाखो लोक एवढा दूर एवढा त्रास सहन करून इथे येत असतील. आणि शेवटी 7 वाजता ज्या क्षणाची 11 वाजल्यापासून वाट बघत होतो तो क्षण आला आणि दर्शन झाले. लगेच परतीच्या प्रवासाला लागलो आणि या प्रवासाचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा.